राज ठाकरे महाविकास आघाडीत जाणार का किंवा मनसेच्या मवियातील एंट्रीला हिरवा कंदील काँग्रेसकडून मिळणार का या प्रश्नांचं उत्तर मिळण्याआधीच राज ठाकरे थेट महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत दिसले। आता बंधू उद्धव ठाकरेंसोबत मनोमिलन झालेल्या राज यांचं काँग्रेससोबतही मनोमिलन होईल का आणि झालंच तर राज मवियाचा प्रमुख चेहरा ठरतील का याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। महाराष्ट्रातल्या नव्या राजकीय समीकरणांची ही नांदी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित करणारं हे चित्र। ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालं असलं तरी राज ठाकरेंना मवियात एंट्री मिळणार का याची अजून चर्चाच सुरू आहे। त्याचा फैसला होण्याच्या आधीच राज ठाकरे थेट मवियाच्या नेत्यांसोबतच पावलं टाकताना दिसले। निमित्त मतदार याद्यांच्या घोळाचं, अजेंडा राहुल गांधींचा, धडक मवियाची आणि तिला चक्क साथ राज ठाकरेंची। महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणतं महानाट्य घडेल याची खात्री देता येणार नाही असे अनुभव गेल्या काही वर्षात आलेत। मविया अर्थात महाविकास आघाडीचे भन्नाट प्रयोग महाराष्ट्रानं पाहिले। आता परप्रांतीय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टोकाची भूमिका घेणारे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांसोबत चालताना दिसले। बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांच्यासारखे काँग्रेस नेते शिष्टमंडळात होते, पण मवियात नव्या भिडूला विरोध करणाऱ्या हर्षवर्धन सकपाळांनी त्याकडे पाठ फिरवल्यानं चर्चांना उधाण आलं। त्यावर स्पष्टीकरण देत सकपाळ यांनी राज ठाकरेंबद्दल नवी भूमिका मांडली। वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत, त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व, आमचा त्या ठिकाणचे संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी या सोडलेल्या आहेत। त्यामुळे नवीन भिडोची आवश्यकता ही काँग्रेसला नाही, महाविकास आघाडीला नाही, इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत चर्चा ही जाऊ शकते। त्यामुळे कुठलाही नवीन भिडू जो आहे याची आता कुठलाही प्रस्ताव नसल्यामुळे होण्याशी काही तिसऱ्या भिडूशी सौऱ्याचा काही संबंध नाही। नवीन यामध्ये इंडिया अलायन्स मध्ये कोणाला त्या संदर्भात चर्चा करायची असेल, या ठिकाणी त्याच्यात समावेश करून घ्यायचा असेल, कन्व्हेनरची भूमिका एक मोठा भाऊ या नात्यानं काँग्रेस जरी करत असला तरी या सगळ्या इंडिया अलायन्सच्या सर्व जो काही घटक पक्ष आहे यांच्यासोबत नवीन पक्ष एखादा जोडण्याच्या अनुषंगानं ह्या राष्ट्रीय स्तरावर याबाबतचा निर्णय होईल। निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीत मतदार याद्यातल्या घोळांवर सर्वाधिक आक्रमक भूमिका मांडली ती राज ठाकरेंनी। त्यामुळे राज ठाकरे मवियात आले तर मवियाचा आवाज बुलंद होण्याची शक्यता आहे। लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा होते। राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे महाविकास आघाडीला नवा आणि आक्रमक चेहरा मिळू शकतो, पण त्यासाठी मनसे आणि काँग्रेसची राजकीय गणितं कशी जुळणार हा प्रश्न आहे। काँग्रेसचे काही वेगळे विचार दिसत आहेत। काँग्रेसला आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेसोबत जाणं कितपत फायदेशीर ठरेल, त्याचा तोटा होईल किंवा त्यांची कुचंबना होईल हे दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये। त्यामुळे कदाचित काँग्रेसचा वेगळा विचार असेल। काही ठिकाणी काँग्रेस मवियासोबत राहील, पण राज ठाकरे यांच्याबाबतच्या काही जागांबाबत वेगळी भूमिका घेईल। काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे का हेही ते तपासू शकतील। शेवटी राजकारणात एक असतं की प्रतिस्पर्धी कोण आहे, त्याची ताकद किती आहे ते पाहूनच युती आणि आघाड्यांची चर्चा पुढे सरकते। राजकीय भूमिका सातत्यानं बदलत असल्याचा राज ठाकरेंवर नेहमी आरोप होतो। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे महायुतीच्या नेत्यांसोबत होते। मुंबईतल्या शिवाजी पार्कातल्या सभेत त्यांनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता। पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्याला सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर जाहीर करतो। 2014 मध्येही राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला होता, पण राज ठाकरेंनी 2019च्या निवडणुकीत
लावरे तो व्हिडिओचा बॉम्ब टाकत मोदींना चॅलेंज दिलं होतं. याच राज ठाकरेंनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेण्याचा प्रयत्न केला होता. सावरकरांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे राहुल गांधींवर सातत्यानं हल्लाबोल करतात. याच राज ठाकरेंनी राज्यात जातीचं राजकारण शरद पवारांनी आणलं अशी टीका केली होती. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या एका पक्षाचा जन्म झाला. महान संत शरदचंद्रजी पवार यांना असं वाटलं की आता ह्या धर्माभिमानाच्या ह्या सगळ्या गोष्टी, हिंदुत्वाच्या गोष्टी ह्या छाटायच्या कशा, यातनं लोकांना बाहेर कसं काढायचं, मग जातीचं राजकारण आणा. तेव्हापासून हे महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण सुरू झालं. काँग्रेस आणि मनसेचे अजेंडे वेगवेगळे आहेत. मनसेला महाराष्ट्रातच राजकारण करायचं आहे, तर काँग्रेसला देशपातळीवर तोंड द्यायचं आहे. राज ठाकरे परप्रांतीयांविरोधात खळखट्याची भाषा करतात, तर परप्रांतीयांना दुखावणं काँग्रेसला परवडणार नाही. हे सगळं वास्तव बाजूला ठेवून राज ठाकरे काँग्रेससोबत जाण्याची मनाची तयारी करतील का, आणि त्यांनी केलीच तरी ते काँग्रेसला चालेल का, हा प्रश्न कायम आहे. पण काँग्रेसनं हिंदुत्वाची गर्जना करणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन राजकारणात काहीही अशक्य आहे हे याआधी देखील दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.